रुक्मांगदाची एकादशी व्रत कथा फार फार पुरातन काळातील ही कथा आहे। पूर्वी इक्ष्वाकू वंशातील रुक्मांगद नावाचा राजा पृथ्वीवर होऊन गेला। वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्ती मुख त्यांचे नारायणी। असा हा सकल गुण संपन्न असणारा राजा कीर्तिमान, नीतिमान, कुलवान, शीलवान। त्याच्या पत्नीचं नाव संध्यावली, ती महान पतिव्रता होती। त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव धर्मांगद। तो अतिशय सुंदर, तो बापाप्रमाणे धार्मिक, पराक्रमी, नीतिवान, कुलशीलवान व विष्णू भक्त होता। सर्व गुणांनी संपन्न होता। दिवस अतिशय चांगले चाललेले होते। रुक्मांगद राजा हा रोज विष्णूची पूजा करत असे आणि पूजा करत असताना कोटी सुमने विष्णूच्या पायावर वाहत असे। अशी त्याची ही विष्णू भक्ती, त्याची कीर्ती सर्व दूर पोहोचलेली होती। फुलाकरता त्याने एक अतिशय सुंदर अशी बाग निर्माण केली होती आणि त्या बागेमध्ये सर्व व्यवस्था, त्या ठिकाणी सर्व माळी वगैरे नेमलेले होते, झाडे लावलेली होती। वेगवेगळ्या प्रकारचे जाई, जुई, जास्वंदी, चापा असे अनेक प्रकारची फुलझाडे त्या ठिकाणी त्या बागेमध्ये लावलेली होती। ती बाग अतिशय रमणीय, देखणीय आणि फुलांनी सदा फुललेली असायची। अनेक वर्ष त्याची ही साधना चाललेली होती। शेवटी ही बातमी एक दिवस इंद्राच्या कानावर गेली आणि त्याचा असा समज झाला इंद्राचा की आपलं इंद्रपद मिळविण्याकरता रुक्मांगद राजा पृथ्वी तलावर रोज विष्णूची पूजा करून त्याच्या चरणावर कोटी सुमने फुले वाहत आहे। तेव्हा त्याच्या या कामामध्ये कुठंतरी आपण अडथळा व्यत्यय आणला पाहिजे आणि आपली सत्ता, आपलं पद आपण वाचवलं पाहिजे। म्हणून स्वर्गाधिपती इंद्र त्याने त्या पूजामध्ये अडथळा आणायचा ठरवला। त्याने आपल्या गंधर्वाला बोलून घेतलं आणि गंधर्वाला बोलून घेतल्यानंतर सांगितलं की रुक्मांगद राजाचं जे हे एकादशीचं पूजेचं जे व्रत आहे, हे व्रत या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, भंग करायचं आहे। म्हणून फुले नाहीशी करण्यासाठी गंधर्वांना त्यांनी आज्ञा केली आणि सांगितलं की रात्रीच जाऊन त्या रुक्मांगदाच्या बागेतील सर्व फुलं तोडून तुम्ही घेऊन यायची आहे। शेवटी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी राजा पूजा करून उठलेला आहे, त्यावेळी पूजा झाली तरी पण रोजच्या प्रमाणे सकाळी फुलं बागेतून आलेली नाही आणि म्हणून राजाने ताबडतोब आपल्या माळ्यांना निरोप पाठवला आणि सर्व माळी लोकांना त्या ठिकाणी बोलून घेतलं की अरे आज फुलं का आणली नाही तुम्ही। त्यावेळी त्यांनी सांगितलं, महाराज आपल्याला वाईट वाटेल पण आपल्या बागेतील फुलं रात्री कोणीतरी चोरून नेलेली आहे। ती फुले कोणीतरी घेऊन गेलेलं आहे आणि आम्हाला त्याचा काही शोध लागलेला नाही। सगळेजण माळी घाबरलेले होते, राजाला विनंती करत होते। त्यावेळी राजाने सांगितलं, काही करा पण ज्याने कोणी ही फुलं चोरली असतील त्याचा शोध घ्या, गुप्त खात्यामार्फत त्याचा शोध घ्या। जर त्याचा शोध लागला नाही तर मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी बागेमध्ये जे जे काम करणारे आहात त्यांना मी शिक्षा करेल आणि लागलं तर मी देहांत प्रायश्चित्त देखील त्यांना घ्यायला लावी। आणि म्हणून सगळेजण घाबरले। दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्वांनी त्या बागेभोवती पहारा केलेला आहे, सर्वांनी कडक केलेला आहे, कडक पहारा चाललेला आहे। रात्रपाळी सर्व जागे राहिलेले आहे। शेवटी पहाटेच्या प्रहरी वेळ झालेली आहे, उजडायला लागलेलं आहे। अजून तर कोणी आलेलं नाही, परंतु थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी कडाक्याची थंडी वाढत चाललेली आहे। त्या ठिकाणी थंडी वाढत चालल्यामुळे वांग्याच्या खोडाचा जाळ करून, त्या रोपट्यांचा जाळ करून त्या ठिकाणी आळीपाळीने ती लोक शिकत होती आणि काही बागेभोवती फिरत होती। थंडी कडाक्याची पडली होती, त्यात शेकत बसले होते आणि उजडताना सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी गंधर्व नेहमीप्रमाणे आपल्या विमानातून त्या ठिकाणी आले आणि ते विमान बागेमध्ये उतरलं। उतरल्यानंतर ते सगळेजण फुलं तोडायला लागले। फुले तोडत असताना ज्यावेळी विमान उडायला लागलं
त्यावेळी त्या ठिकाणी त्या शेकोटीचा धूर सर्वत्र पसरलेला होता आणि तो धूर देवलोकाला निषिद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी त्या वांग्याच्या लाकडांचा धूर त्या विमानाला लागला आणि ते विमान काही केलं तरी चालू होईना. ते विमान बंद पडलं, बिघडलं. फुले नेणारी माणसं त्या ठिकाणी त्यांना गंधर्व सापडली. ते दयावया करू लागले. आता करायचं काय? इंद्रही आपल्याला रागवेल, इंद्र कदाचित आपल्याला तो शाप देईल आणि म्हणून सर्वजण मात्र त्या ठिकाणी अतिशय भयभीत झालेले गंधर्व आहेत. पण माळ्यांना मात्र अतिशय आनंद झालेला आहे. ते राजाकडे गेले. राजाला सांगितलं आनंदाची बातमी, अरे काय चोर पकडले का? चोर पकडले नाही म्हणले, चोर सापडले. सापडले? पकडले नाही, सापडले म्हणजे हो सापडले. त्यांचं विमान बिघडले म्हणून ते या ठिकाणी थांबलेलं आहे. राजा त्या ठिकाणी बागेमध्ये आला. आल्यानंतर पाहतोय तर इथे गंधर्व थांबलेले. विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर सांगितलं की आम्ही इंद्रदेवाचे स्वर्गलोकातील गंधर्व आहेत आणि इंद्राच्या आज्ञेवरून आपल्या बागेतील फुले घेऊन जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु आमचं रोज विमान उडून जातंय, परंतु आज मात्र आमचं विमान चालू होत नाही, विमान बिघडलेलं आहे. तर आता तो म्हटलं मग आता कसं स्वर्गलोकाला तुम्ही जाणार कसे? काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं आता आम्हाला जो काही महत् पुण्य अर्पण करीन त्या पुण्याच्या जोरावर आम्ही जाऊ शकतो. त्यावेळी रुक्मांगद राजाने सांगितलं की माझं पुण्य आहे, मी तर तुम्हाला सर्व देऊन टाकतो आतापर्यंत केलेलं. पण तरी ते विमान जागचं हला ना. मग त्यांनी सांगितलं की जर एखाद्या माणसाला उपवास घडलेला असेल, त्याच्याकडून एकादशी घडलेली असेल, तर मात्र आमचं विमान त्या पुण्याने आकाशामध्ये जाऊ शकतं, स्वर्ग लोकाला जाऊ शकतो. त्यावेळी रुक्मांगद राजाने सांगितलं एकादशी तर मला माहिती नाही, माझ्या राज्यातल्या लोकांना माहिती नाही, काय असते आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यावेळी त्या गंधर्वाने राजाला एकादशीचं महात्म्य आणि विधी सांगितलं. हे सर्व सांगितल्यानंतर राजा तुझ्या नगरीमध्ये जर कोणी उपवासी असेल, त्याच्याकडे जर हे महत् पुण्य असेल, मग राजाने सर्व गावातील लोक बोलवली, विमानाला हात लावायला लागले, पण तरी ते विमानावर जात नव्हतं. मग सांगितलं एखाद्याकडून जरी एकादशीचं व्रत चुकून घडलं असेल ना राजा, तरीही तू काय कर त्यांना घेऊन ये. मग राजाने गावामध्ये दौंडी पेटवायला लावली. सांगितले जे कोणी असतील त्यांना लाखो रुपये दिले जातील, मोहरा दिल्या जातील, अर्ध राज्य दिलं जाईल. परंतु त्या पुण्यामुळे चुकून जरी काल एकादशी कुणाला घडली असली तरी पण त्यांनी जरी थालन हे पुण्य दिलं तर असं होईल. त्यावेळी एका म्हातारीने ऐकलं चुकून जरी उपवास घडला असेल, अरे म्हटलं काल माझ्या सुनाचं आणि लेकाचं कडाख्याचं भांडण झालं, माझ्या लेकाने सुनेला मारलेलं आहे आणि त्यामुळे सून घरी नाही आता रानातच थांबली, रात्रभर ती उपवास राहिली आणि म्हणून चुकून तिचा उपवास त्या ठिकाणी घडलेला आहे, तिचं पुण्य चालेल का? गंधर्व म्हटले चालेल ना. मग तिला बोलून आणलं आणि त्या ठिकाणी तिच्या हातावर उदक सोडलं. तिचं एकादशीचं सर्व पुण्य त्या ठिकाणी गंधर्वांना त्या दान करायला लावलं आणि तिन्ही विमानाला हात लावल्याबरोबर ते विमान आकाश मार्गाने वर गेलं. राजाने मोठी बंगी काढली, गावातून त्यांची मिरवणूक काढली. हजारो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते. मोठमोठाले नाना प्रकारची वाद्य वाजत होती. तेव्हा त्या दोघांचा पती पत्नीचा संवाद चाललेला होता की बघ माझ्यामुळे तुम्हाला रथामध्ये बसायला मिळतो, तो बघ तुझ्यामुळे नाही माझ्यामुळे मी तुला मारलं नसतं, तुला कशाला रथात बसायला मिळालं असतं, कशाला तुझा उपवास घडला असता. राजाने कशाला आपल्या लग्नामध्ये एक फक्त तडाम ताशा होता, आता एवढं मोठं ऐश्वर्य घ्या बघून, आणि म्हणून अशा प्रकारे त्यांची मिरवणूक काढली आणि मग ते विमान स्वर्गाला त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. आता हे विमान स्वर्गाला निघून गेलं आणि मग तिथून पुढे राजाने सर्व नगरीमध्ये दौंडी ठोकली आणि सर्व लोकांनी राज्यामधील कांतीपुरामधील कोणत्याही माणसाने एकादशीचं व्रत सोडायचं नाही, सर्वांनी एकादशीचं व्रत धरायचं, उपवासी राहायचं, रात्रीच्याला भजन जागर कीर्तन जपजाप्य आपण सर्वांनी करायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व राजा, त्याची नगरी, त्याचा मुलगा सर्व उपवास करत आहे. पुढे काही दिवसांनी मोहिनीच्या रूपाने पुन्हा इंद्राने पाठवलं, मुलाची परीक्षा घेतली. त्या ठिकाणी त्यातही राजा उत्तीर्ण झाला आणि शेवटी आपली सर्व नगरी तो स्वर्ग लोकाला घेऊन गेलेला आहे. शेवटी देवाने त्याला त्या ठिकाणी विमान पाठवलेलं आहे. त्याच्या पूर्वी
त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनींनी सांगितलं, एकादशीचं व्रत तू अतिशय निष्ठेने करतो, पण तुझं हे व्रत पाहून यमराजाला तुझ्याबद्दल मनामध्ये आकर्ष निर्माण झालेला आहे, क्रोध निर्माण झालेला आहे, पण कोणीही पापी त्याच्याकडे जात नाही. तुझे पूर्वज सर्व यांचा उद्धार झालेला आहे रुक्मांगदा, तेव्हा तू एकादशी व्रत सोड, नाही तर यमराजा तुझ्यावर आक्रमण करेल. परत तेच इंद्रदेव श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण असं भजन करीत यमधर्माकडे गेला आणि सांगितलं, कसं काय चाललंय यमधर्मा. यमधर्माने सांगितलं, काय सांगायचं, रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत सुरू केल्यापासून त्याचे पूर्वज, त्याच्या नगरातलं कोणीही पापी माणूस माझ्याकडे येत नाही, सर्व स्वर्ग लोकाला जातात. तेव्हा म्हटला, नारदांनी सांगितलं, अरे यमधर्मा तुला काही कळत नाही का, तू देव आहेस, देव लोकातला आहेस, स्वर्ग लोकातला आहेस, यमराज्यात तुझा दबाव आहे, तू त्याच्याशी युद्ध कर. कारण रुक्मांगद राजा किती केलं तर हे मानव योनीतील आहे, मनुष्य देह असल्यामुळे त्याच्याशी तू युद्ध करून त्याचा पराभव कर आणि पुन्हा तुझं काम सुरू कर. त्याला पेटून दिलं, यालाही सांगितलं. शेवटी तो सैन्य घेऊन पुन्हा यमराजा त्या कांतीपूर नगरीवर, रुक्मांगदाच्या नगरीवर त्या ठिकाणी चालून आलेला आहे. यालाही सांगितले की बघ, तुझं व्रत भंग करण्यासाठी तुम्हाला काही झाले तर रुक्मांगद राजा, मी एकादशीचं व्रत सोडणार नाही. शेवटी यमधर्माचं आणि त्या ठिकाणी रुक्मांगद राजाचं कडक महान युद्ध झालं त्या ठिकाणी, आणि या युद्धामध्ये शेवटी यमराजाचा पराभव झाला. यमराजा ब्रह्मदेवाकडे निघून गेला आणि पुढे काही दिवसांनी याची सर्व नगरी ही वैकुंठ लोकाला गेलेली आहे. अशा प्रमाणे ही वैकुंठाला, त्याचप्रमाणे अमरशीसाठी सुद्धा अशाच प्रकारचं द्वादशीच्या छंदामुळे त्या ठिकाणी परमानंद प्रगटलेला आहे. तेव्हा एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगामध्ये अशाच प्रकारची ही कथा सांगितलेली आहे. ऐका पुण्यवन व्रत महिमान, ऐका पुण्यवान व्रताचे महिमान, अचरता जन दोष जाती, सर्वा माझे सार व्रत एकादशी, रुक्मांगद सूर्यवंशी करी नेमी, तिथी नेमे व्रत करीती आदरे, पूजन स्मरण जागरे यथाविधी, एका जनार्दनी पुणे पावन व्रत आदरे आचरत रुक्मांगद, कांतीपुरी माझी राजा रुक्मांगद, एकनिष्ठ शुद्ध पुण्य गाठी, सहनशील दया मूर्तिमंत अंगी, न भंगे प्रसंगी सत्व धीर, न्याय नीती राजा पाळी ब्राह्मणासी, मूर्तिमंत धर्मासी स्थापिले, दिनाचे रक्षण साधूंचे पूजन, संतांचे वचन मान्य सदा, एका जनार्दनी साधियला नेम, परी काही कर्म ओढवले, पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश, श्रीहरीची विशेष भक्ती जेथे, जागून इंद्र पाठवी विमान, आनवी सुमने कांतेचे, देवाच्या पूजने सुमने न मिळता, राया पाचारिती वनपाळा, सेवक म्हणते सायंकाळी काही, दिसो येत नाही रात्री माझी, रात्री जागरण बैसले रक्षक, लाविला वृत्तांतारक अग्निकाठी, सावधान ठाई जागती सर्वही, विमान ते समयी आले तेथे, तोडिली सुमने गुप्त रूपे त्यांनी, विमान तेथून ते चालेची, एका जनार्दनी देवदूत कष्टी न चले, त्यांची युक्ती काही केल्या, अगवला दीन दूत ते धावती, सांगती रायाप्रती धरिली चुरी, उगवले कोटी भानुप्रभा देवी दिसे, एवढी पोसे राजा तेथे, इंद्रे पाठविले न्यावया सुमने, तुम्ही पुण्यवंत जाना म्हणून या, धन्य ग्राम पुण्यवंत भूमिजन, आम्हाला विघ्न काहे आले, राहावया तुम्ही कोणते कारण, लागला धूम्र जाना व्रतांकांचा, एका जनार्दनी यासी उपाय पतिव्रता, होय एकादशी व्रती, आणविल्या सर्व गावाच्या युवती, न चुले कल्पांती विमानते, आता यासी काय करावा उपाय, इरू म्हणती पाये ग्रामा माझी, पतिव्रता हो का भलते यातीची, शुद्ध वासिनीची एकनिष्ठ, एका जनार्दनी घडेल एकादशी, तिचे पुण्य हाती विमान जाई,
रात्री जागरण नामस्मरण चित्ती, घडली जी तिथी एकादशी, तियेचे हाती विमानासी गती, चालवया पंथी बेड नाही. तेव्हा पाचरिल्या अन्य या किनारी, नेनत्या कुमारी होत्या त्याही, तिळभर नाही चालवया रीग, दवंडी पिटे वेग शीघ्र राजा. एका जनार्दनी निघाली या सर्व, तो तेथे अपूर्व नवलाव. तरुणी रजकी नूतन यौवनी, बैसली रुसूनी एकांतासी. धुंडून या माते धाडीस सासुरिया, तो म्हणे मी राया ऐसा नव्हे. एरी म्हणे मी तो कुळीचा निर्दोष, शुद्ध माझा वंश रजकाचा. ऐकिला संवाद दौंडी करे त्याचा, आणि विनोदाचा समाचार. एका जनार्दनी धावून दूत तयासी ते, मात सांगताती पाठवून दूत आणविले तिसी. विस्मय सर्वासी होत झाला. साशंकित राजा लावी म्हणे हात, विमानी क्षणात उचलिले. धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा, रजकाची भाजा धन्य झाली. सांगे सकळ असे एकादशी करा, हरिदिनी जागरा निजू नका. एका जनार्दनी सांडोनी अभिमान, तेव्हाची कारण साध्य होय. निर्धारी नेमेसी करी एकादशी, तृण जीवन पशुसी घेऊन दे. राष्ट्रा माझी रूढी केली हरिभक्ती, तया दया सर्वभूती समानची. हरि कीर्तनाच्या भरियेल्या राशी, भेदिती आकाश पुण्य जाये. मध्ये आला काही वृत्तांतराय, अपाय तो पाहे मोहिनीचा. एका जनार्दनी होता श्रीसंग नेमा, होय भंग तात्कालिक. भोलविला राजा लावण्याचे तेजे, नेमे व्रतराज खोळंबिला. राजपत्नी पुत्र नाम धर्मांगद, चालवी सुबुद्ध एकादशी. बहुदिन होता नकळे रायासी, मोहोनिया पासी बांधी येला. पुढे आली जाना तेव्हा हरिदिनी, लोकां लागी राणी सांगत आहे. धेंडा पिटविला श्रीहरी जागरू, करा निरंतर निजू नका. एका जनार्दनी रूपे ऐकिले कानी, धीग मनोनी प्राणी जन्मा आलो. उतरली तळी टाकीला शय्या, स्नान केले तया शितोदकी. बैसे घालून या तृणाचे आसन, सारी नित्य नेम यथाविधी. नेम भंग झाला वर्जिली मोहिनी, नायिके तो ध्वनी ध्यानी बैसलासे. एका जनार्दनी अनुतापा वाचून न घडे नामस्मरण कालत्रयी. अनुतापे करी नामस्मरण वाचे, तेव्हा मोहिनी येऊन साचे करधरी. आडवी मोहिनी उगविता दिन, सत्वाचे हरण करू पाही. मज दिली भाक उगविली आजी, प्रतिज्ञा हे माझी खरी झाली. देई मज आशा सोडी का उदक, सुकृत साम्यक व्रताचे ते. चिंतवाला राजा मागे मने पाटलासी, इच्छेले पदार्थ देईन मी. एरी म्हणे तुझ्या कुळीचा दीपक, तू दी साम्यक मज लागी. नाही चाड मज पदार्थी अनेका, ऐकोनिया देका मस्तकासी. एका जनार्दनी राजिया संकट, न सुचे अनेक काही तया. धावे देवा तू निर्वाणी, तुझवीन नाही कोणीही. भुली पडली विशेषुके, पात्र झालो महादुःखे. विसरलो हित, नेने बुडाले सुहित. एका जनार्दनी भुललासी नाही कोणी. मात कळो सरे पत्नी पुत्रा वेगळी, पातलासी दोघे रायापासी. गोवियला राजा दिसे वेडा झाला, राणी बोले तिला मग काही. एरी म्हणे शिर तुझ्या पुत्राचे, आपुलिया वाचे राये दिले. एका जनार्दनी मोहिनीचा शब्द ऐकून धर्मांगद काय बोली. पित्याची या काजा देह वेचावे, तेव्हाची बरवे दिसेल की. सरसवाला पुत्र म्हणे माते प्रती, वाचावी भूपती सत्व होती. तोषवे श्रीपती मजाईसे किती, पुत्र तुम्हा होती सत्वधीर. एका जनार्दनी सत्वाचा आगळा, प्रिय तो गोपाळा त्याची एक. ओढावूनी मन आला रायापासी, निर्भय मानसी धर्मांगद. घेऊन या शस्त्र स्मरण अच्युत, उभारला हात मारावया. अंतकाळी केल्या देवाचे स्मरण, तेव्हा नारायण धाव घाली. धरेला हात माथा ठेवी कर, मग मने वर मज दिली. एका जनार्दनी नाम आले मुखा, पांडुरंग सखा होय त्याचा. आश्वासिले भक्ता दिले सर्व सुख, बैसवे लोक विमानात.
नारी नर पशु जीवजंतू भूते विमानी समजते बैसविले पातली मोहिनी मने देवराया सांडी वाया मज लागी कोण अपराध घडेल असे मज दीननाथ साजे नाम तुम्हा इंद्र आज्ञामुळे चेळीली राया एका जनार्दनी पाया लागत असे आली कृपा तिची दिदलसे वर राहे निरंतर मृत्यू लुकी पुढे हरे दिनी जे कोणी करीती द्वादशीची गीती निद्रा काही त्याचे पुण्य फळ तुझ लागी प्राप्त हो का जरी आप्त मज प्रिय तया पुण्य तुझे होईल उद्धार देऊनी वर ठेवीला एका जनार्दनी मुक्ती ही भागवती तुम्हा सर्व प्रती निवी दिली सकळ नगरी वाहिली विमानी वैकुंठ भुवनी पावविला करा एकदशी जागरण कीर्तन द्वादशी भोजन द्विजपंक्ती दिवसा सावध हरीचे चिंतन रात्री जागरण कीर्तन सार एका जनार्दनी साधा वेळे व्रत तेने मोक्ष प्राप्त अर्धक्षणी म्हणजे ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष मिळत असतो आणि म्हणून अशा प्रकारे रुक्मांगदाची नगरी त्याच्या मुलाची सत्व परीक्षा अशा सर्व गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत एकादशीचं व्रत आपणही सर्वांनी केलं पाहिजे कारण एका अभंगात तर असं म्हटले रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला प्रल्हाद कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला एका जनार्दनी एकविध छंद तेने परमानंद प्रगटला आपल्याही जीवनामध्ये परमानंद प्रगट करून घेण्यासाठी आपणही रुक्मांगदासारखी एकादशीचं व्रत निष्ठेने करावं आपल्याही जीवनात नक्कीच कोटी कोटी पुण्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यालाही सुख शांती वैभव ऐश्वर्य मनशांती मिळाल्याशिवाय राहणार नाही